नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करिअर अप अकॅडमी मध्ये. तर आपण आज काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस वरती किंवा नफा आणि तोटा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नफा आणि तोटा, ह्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न असतात परीक्षेमध्ये. म्हणजे समजा एखादी वस्तू आपण एक्स रुपयाला विकली, नंतर त्याच्यावर एवढा नफा झाला किंवा एवढा तोटा झाला, तर ती वस्तूची खरेदी किंमत किती किंवा विक्री किंमत किती. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत. आणि हेच प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचे सेम टू सेम क्वेश्चन, फक्त काय असतं की आकडे बघा, मॅथ्स मध्ये काय असतं की कधीच कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला आकडे सेम सापडणार नाहीत. तुम्हाला काय सापडतील, वेगळं डिफरंट काय सापडेल तुम्हाला, फक्त त्यांचं म्हणजे वर्डिंग वेगळी सापडेल किंवा त्यांचे आकडे वेगळे सापडतील. पण जे कन्सेप्ट असते, आपण जे कन्सेप्ट शिकणार आहोत किंवा कन्सेप्ट जे असतात, त्या कन्सेप्ट तुम्हाला कुठे पण अप्लाय करता येतात. त्यामुळे आज काय केलं, आपण वेगवेगळ्या कन्सेप्टचे वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत वेगवेगळ्या बेसिसवरती. आणि काही क्वेश्चन नेहमीप्रमाणे काही मराठीमध्ये आणि काही इंग्लिशमध्ये कंटेंट घेतलेला आहे. तर आपण वन बाय वन क्वेश्चन बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला. दिनेशच्या सेकंड हँड स्मार्टफोनची किंमत 18,000 रुपये आहे. दिनेशला काय, त्यांनी मोबाईल घेतला, सेकंड हँड घेतलेला आहे, त्याची किंमत आहे 18,000 रुपये. त्याने दुरुस्तीसाठी काय केलं, आणखी 1500 रुपये खर्च केला. म्हणजे काय केलं त्यांनी, 18,000 रुपयाला मोबाईल घेतला, परत दुरुस्तीसाठी काय केलं त्यांनी, 1500 रुपये खर्च केला. बरोबर. म्हणजे त्याला समजा आता 18,000 ची वस्तू आहे, दुरुस्ती केली 1500 रुपयाची, मग त्याला टोटल 0059 म्हणजे 19,500 रुपयाला तो मोबाईल त्याला म्हणजे शेवटी त्याला फायनल किंमत ती झाली त्याची. त्यांनी काय केलं, 1500 रुपये अजून खर्च झाला, म्हणजे 19,500 त्याची त्या मोबाईलची किंमत झाली, मूळ किंमत असं म्हणूया आपण. तो अजूनही फोनच्या स्थितीवर समाधानी नव्हता. मग त्याला तरी पण काय झालं की आता सेकंड हँड मोबाईल आहे, थोडा प्रॉब्लेम आला असेल, पुन्हा परत खर्च केला, परत प्रॉब्लेम दिला मोबाईलनं. मग त्याने काय केला, तो 30% तोट्याने विकला. म्हणजे 19,500 चे मोबाईल त्यानं काय केला, 30% तोटा घेऊन विकला. तर दिनेशने त्याचा फोन कोणत्या किमतीला विकला. तर 30% तोटा घेऊन जर त्यानं विकला असेल, तर त्याच्या फोनची किंमत किती आहे, हे प्रश्न आपल्याला काय केला आहे, विचारलेला आहे. बरोबर. तर बघूया. मग झाला 19,500 रुपयाला मोबाईल झाला, तर त्याच्या 30% तोटा, म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, 19,500च्या 30% तोट्याने, 30% तोटा म्हणजे 30/100. बरोबर, पर्सेंटेज आहे ना, 30% आल्यामुळे काय करावं आपल्याला, डिवाइड बाय 100 करावं लागेल. आता हे सोडताना काय करतं बघा, हा झिरो झाला कॅन्सल, हा झिरो आणि हा झिरो झाला कॅन्सल. म्हणजे 1950 गुणिले 3 जर केलं तर 300, 3×5 15, एक हातचा घेतला, 3×9 27 आणि 1 28, 2 हातचे आले आणि 3 1 3 आणि 2 म्हणजे 5,850 रुपये काय झालं, हा त्याला 30% तोट्याने विकला. म्हणजे काय झालं, त्याला 5,850 तोटा झाला. ह्या व्यवहारामध्ये काय झालं, त्याला 5,850 तोटा झाला. मग आपला ऑप्शन ए बरोबर आहे का. तर मित्रांनो, आपला ऑप्शन ए बरोबर नाहीये. त्यांनी काय विचारलं, किती तोटा झाला विचारलं का, नाही. त्यानं 30% तोटा घेऊन विकला मोबाईल, तर त्याने तो किती किमतीला विकला. मग किती किमतीला विकला म्हणलं काय करलं, आपल्याला खरेदी किंमत किती झाली त्याची, 19,500 मूळ किंमत, आणि तोटा किती सहन केला त्यानं किंवा किती तोटा झाला, 5,850 रुपये. मग ह्याच्यातनं झिरो गेले, 10तनं 5 गेले, 15तनं 9 गेले 6, 9तनं 6 गेले 3 आणि 1 म्हणजे 13,650 रुपये. 13,650 रुपयाला त्याने काय केलं, तो मोबाईल विकला. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे काय केलं बघा, 18,000चा मोबाईल 1500 रुपये खर्च केला आणि 30% तोट्याने विकला. तर किती टक्के तोटाने झाला, किती टक्के तोटा झाला विचारला असतं, तर आपलं उत्तर आहे 5,850. किंवा किती टक्के लॉस झाला, 5,850 रुपये. पण 30% लॉस झाल्यानंतर त्यांनी तो मोबाईल विकला, तर ते मोबाईल त्याने किती रुपयाला विकला हे विचारलं आपल्याला. म्हणून आपण काय केलं, मूळ किंमत किंवा ही आपली फायनल किंमत, जेव्हा पूर्ण 18,000 प्लस ते खर्च केलेला त्यांनी दोन्ही ऍड केलं, ते आलं 19,500 आणि 5,850 लॉस झालेला, आपलं उत्तर आलं 13,650. समजतंय, ऑप्शन नंबर सी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. कॅमेरे विकतो, त्याने एक कॅमेरा 24,000 रुपये किमतीला खरेदी केला. त्याने काय केलं, 24,000 रुपये किमतीला कॅमेरा खरेदी केला आणि त्याने कॅमेरा 25,500 रुपये किमतीला विकला तो. म्हणजे आपण काय लिहू शकतो, आपण याला खरेदी किंमत, याला लिहू आपण खरेदी किंमत इजिकल टू 24,000 रुपये. त्याने कॅमेरा घेतला आणि विकला कितीला तो, विक्री किंमत आहे आपली इजिकल टू 25,500. बरोबर. आता आपल्याला समजतंय की खरेदी किंमत म्हणजे एखादी वस्तू आपण घेतो आणि ती आपण जास्त किमतीने विकतो, म्हणजेच काय झालं, आपल्याला त्याच्यामध्ये नफा झाला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा झाला, आपण त्याला म्हणतो नफा किंवा त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट म्हणतो. आणि समजा एखादी किंमत वस्तू आपण समजा 100 रुपयाला घेतली आणि ती आपण वस्तू 80 रुपयाला विकली, म्हणजे काय केलं आपण, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत त्या वस्तूची जर कमी असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, लॉस झाला माझा, ह्या व्यवहारामध्ये मला लॉस झाला. आणि 100ची वस्तू आपण जर 80 रुपयाला विकली, म्हणजे 20 रुपये काय झाला, आपल्याला लॉस झालेला आहे. बरोबर. 20 रुपये आपल्याला लॉस झालेला आहे. मग इथं काय झालं की आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे इथं काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. मग नफा किती झाला आपल्याला, तर नफा इज इक्वल टू विक्री किंमत मायनस खरेदी किंमत मायनस खरेदी किंमत. बरोबर. आता विक्री किंमत किती आहे, 25,500 आहे,
बरोबर, मायनस खरेदी किंमत आहे 24,000 रुपये. मग उत्तर आलं आपलं 1500 रुपये. बरोबर, हा झाला नफा. पण त्यांनी आपल्याला 1500 ऑप्शन मध्ये आहे का कुठं नाही. त्यांनी मग आपल्याला काय विचारलं आहे की किती टक्के नफा झाला, म्हणजे पर्सेंटेज मध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. मग किती टक्के नफा झाला म्हणजे आपण काय करणार, नफ्याचं पर्सेंटेज किंवा प्रॉफिट, पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे काय होणार, जेवढा नफा झाला तो लिहायचा न्यूमरेटर मध्ये किंवा अंशामध्ये लिहायचा आणि डिवायडेड बाय काय करायचं, आपल्याला नफा कोणाबरोबर कंपॅरिझन केला आपण, मूळ किमतीबरोबर कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला नफा मिळाला. मूळ किंमत आहे 24,000 रुपये गुणिले 100. बरोबर, हा झिरो कॅन्सल झाला, हा झिरो आणि हा झिरो पण कॅन्सल झाला, हा एक झिरो आणि हा एक झिरो पण कॅन्सल झाला. म्हणजे काय झालं, तिन्ही झिरो कटलेले आहेत. मग खाली राहिलं 150/24. ह्याला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर हे होईल 12 दुने 24, 12 आणि होईल 75. बरोबर, म्हणजे 75/12. तुम्ही जर ह्याला तुम्हाला 12चा पाडायचं असेल तर 12 पंचे 60, 12 सकून 72, म्हणजे 6 आलं. 75 मधनं 72 गेले, 3 उरले, पॉईंट दिला आपण, 3 उरले, आपण त्याला इथं पॉईंट दिला. पॉईंट दिल्यानंतर काय झालं, 3 उरल्यानंतर परत 12 दुने 24, परत 30 मधनं 24 गेले, 6 उरले, 12 पंचे 60, म्हणजे 6.25%. 6.25%. ऑप्शन आहे का कुठं, 6.25% आहे, ऑप्शन नंबर सी. म्हणजे नफ्याचं पर्सेंटेज किती झालं बरं, नफ्याचं पर्सेंटेज आपल्याला आलेलं आहे 6.25% नफा झालेला आहे. समजलं, काय केलं, नफा किती झाला आणि नफा डिवायडेड बाय जी मूळ किंमत आहे किंवा जी खरेदी किंमत आहे आणि त्या खरेदी किंमतीला नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू 100 केलं तर पर्सेंटेज मध्ये उत्तर आलं आपलं 6.25%. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. अरुण हे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवतात. त्यांनी नुकताच 32,000 मध्ये नवीन एअर कंडिशनर विकत घेतला. म्हणजे खरेदी किंमत काय झाली बरं, खरेदी किंमत सगळ्यात पहिले लिहून काढायचं किंवा 32,000 रुपये खरेदी किंमत आहे 32,000 रुपये. त्याने एअर कंडिशनरवर 28,000 विकला. मग त्यांनी काय केलं, अरुणने 28,000 रुपयाला काय केलं, विकून टाकला. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, विक्री किंमत किती झाली आपली याची, 28,000 रुपये, 28,000. म्हणजे बघा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये 100% समजतं आपल्याला लॉस झालेला आहे. तर अरुणला झालेला शेकडा तोटा किती, शेकडा तोटा विचारला. म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण पर्सेंटेज लॉस विचारलेला आहे. पर्सेंटेज लॉस किती झालाय म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये. मग काय करणार आपण, लॉस इज इक्वल टू किंवा तोटा इज इक्वल टू काय करणार, विक्री किंमत मायनस किंवा खरेदी किंमत मायनस विक्री किंमत केली तर काय होईल आपलं, म्हणजे आपलं लॉस काय येणार आपला, 28-32 मधून 4 गेले, सॉरी 32,000 मधून 28,000 गेले तर 4,000 रुपये काय झालेले आहे, लॉस झालेला आहे व्यवहारामध्ये. मग शेकडा किती लॉस झाला, मग मी काय करणार, लॉस पर्सेंटेज काढण्यासाठी 4,000 जो झालेला आहे तो वरती डिवायडेड बाय मूळ किंमत किंवा खरेदी किंमत आहे 32,000 रुपये गुणिले 100. मगाच्या गणितासारखंच 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला, वरती राहिलं 400 डिवायडेड बाय 32. बरोबर, 400 डिवायडेड बाय 32. जर तुम्ही ह्या 4 न भाग गेला, 4 8 32 आणि 4 भागिले 400 केलं तर उत्तर आपलं 100 येतं. म्हणजेच काय आलं, 100 डिवायडेड बाय 8 उत्तर आलं आपलं. परत ह्याला काय करू शकतो आपण, 2 चोक 8 आणि ह्याला 50. परत ह्याला काय करू शकतो, 50 भागिले 4, ह्याला पण परत काय करू शकतो आपण 25 भागिले 2, म्हणजे 12.5%. 12.5%. ऑप्शन मध्ये आहे का बघा उत्तर कुठं, ऑप्शन नंबर ए. 12.5% काय झालं, लॉस झालेला आहे किंवा 12.5% काय झालं ह्या नफ्यामध्ये, म्हणजे ह्या व्यवहारामध्ये त्याला 12.5% लॉस झालेला आहे. म्हणजे आपण टक्केवारीमध्ये बोललो, जर लॉस किती झाला त्याला तर 4,000 रुपये लॉस झाला. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. अमृताच्या सेकंड हँड कारची किंमत 3.5 लाख आहे. तिने दुरुस्तीसाठी आणखी 1,20,000 रुपये खर्च केले. ती अजूनही कारच्या स्थितीवर समाधानी नव्हती आणि ती 10% तोट्याने विकली. 10% तोट्याने विकली. तर अमृताने कार कोणत्या किमतीला विकली. बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या प्रॉब्लेम सारखं, कारची किंमत किती आहे, 3.5 लाख रुपये आहे. बरोबर, 3.5 लाख रुपये, 3.5 लाख. त्यांनी काय केलं, दुरुस्तीसाठी आणखी 1,20,000 रुपये खर्च केला. 1,20,000 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला. 0 0 0 0 7 आणि 4, म्हणजे 4,70,000 रुपयाला काय झालं, गाडीची किंमत पडली. खरेदी किंमत काय झाली, 4,70,000 रुपये गाडीची किंमत, गाडी घरी येईपर्यंत खर्च झाला एवढा. मग तरी पण काय झालं की कार थोडी प्रॉब्लेम देत असेल, ऍव्हरेज कमी देत असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला, बंद पडत असेल, मग तिने काय केलं, ती कार विकून टाकली. कितीला विकून टाकली तिनं, 10% तोट्याने विकली. मग 10% तोटा म्हणजे काय करू आपल्याला, 4,70,000च्या 10%. बरोबर, 10% तोटा. मग 0 हा 0 गेला, हा एक 0 आणि हा एक 0 गेला, म्हणजे काय राहिलं 47,000 रुपये. बरोबर, 47,000 रुपये काय झालं हे त्याला 10%, म्हणजे 47,000 लॉस घेऊन तिनं ती गाडी विकली. 47,000 रुपये लॉस घेऊन तिनं ती गाडी विकली. पण मग गाडी विकली किती किमतीला,
मग आपल्याला काय करावं लागेल, मूळ किंमत किंवा गाडीची किंमत किती आहे, म्हणजे 4,70,000 रुपये. बरोबर, मूळ किंमत म्हणण्यापेक्षा आतापर्यंत झालेला खर्च गाडीवरचा, आणि 47,000 रुपयाला तिनं काय केलं, ते विकून टाकली, म्हणजे 47,000 लॉस घेऊन विकून टाकली. मग 0 0 0 10तनं 7 गेले 3, 7तनं 5 गेले 2 आणि 4 म्हणजे 4,23,000 रुपये किमतीला तिनं गाडी विकली. 4,23,000 रुपये किमतीला गाडी विकलेली आहे. समजलं का? काय केलं, पूर्ण गाडीची किंमत एवढी आहे, 10% लॉस घेतला, मग ह्याच्यावरती 10% लॉस म्हणजे काय आला, 47,000 रुपये लॉस घेऊन तिनं गाडी विकली. मग तिनं गाडी कितीला विकली, मग पहिली मूळ किंमत म्हणजे टोटल गाडीची खरेदी किंमत मायनस त्याच्यामधनं काय केलं आपण, जो लॉस झालेला आहे तो मायनस केला, उत्तर आलं आपलं 4,23,000 रुपये. ऑप्शन नंबर बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. विद्युत कंपनीचे विद्युत दर 20% ने वाढवला. म्हणजे विद्युत कंपनी म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे, त्यांनी काय केलं, आपला जो इलेक्ट्रिसिटीचा चार्ज आहे तो काय केला 20% 20% म्हणजे 20% वाढवला. दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढवला. दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% वाढवला. ठीक आहे, हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर कितीने वाढवावा लागेल. म्हणजे एक कंपनी म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी कंपनी त्यांनी काय केलं, समजा आता आपल्याला माहिती आहे घरी आपल्याला 6 रुपये युनिट किंवा 10 रुपये किंवा 8 रुपये युनिट पडतं, त्यांनी काय केलं 20% वाढवला. बरोबर, 20% वाढवला. परत दुसऱ्या वर्षी काय केलं, त्याच्यामध्ये 20% वाढवल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी परत 20% वाढवला. तर त्यांना काय करायचं की एकदाच वाढवायचा, डबल वाढवल्यावर काय होतं, लोकांची नाराजी येते. मग त्यामुळे एकदाच जर वाढवायचा असेल तर त्यांना कितीने वाढवावं लागेल, हा त्यांनी क्वेश्चन आपल्याला केलेला आहे. तर आपण सॉल्व्ह करूया. मग आपण काय करूया, सपोज पहिला दर काय होता 100 रुपये, म्हणजे फर्स्ट स्टार्टिंगचा दर काय होता 100 रुपये. 100 रुपयामध्ये काय केलं त्यांनी 20% वाढ केली. म्हणजे काय केलं, 20% वाढ केली म्हणजे 20/100. बरोबर, 20% वाढ झाली ना, हा 100 कॅन्सल झाला म्हणजे 20 रुपयावाला, म्हणजे दर कितीने वाढला 20 रुपये मागं. म्हणजे नवीन दर काय झाला बरं, पहिल्या वर्षानंतर काय झालं, नवीन दर हा जुना 100 आणि त्याच्यामध्ये 20 रुपये वाढवले, म्हणजे काय झाला दर आपला 120 रुपये झाला. बरोबर, मग पहिल्या वर्षीचं हे एंडला दर एवढा आला. मग त्यांनी परत दुसऱ्या वर्षी काय केलं, ह्याच्यामध्ये परत 20% ने वाढ केली. मग ह्याच्यामध्ये परत 20% ने वाढ केली म्हणजे 120 गुणिले 20/100. हा 0 कटला, हा आणि 0 कटला, 12 दुणे 24. म्हणजे नवीन रेट काय वाढले 24 न वाढला. पण ओरिजिनल काय होतं दुसऱ्या वर्षी नंतरचा, म्हणजे पहिल्या वर्षीचा एंड झाल्यानंतर 120 रेट होता. मग परत 120 मध्ये 24 ऍड केले तर काय उत्तर येतं, 4 आणि 4 आणि 4 144 उत्तर येतं. म्हणजे 144 हा नवीन दर झाला, म्हणजे 2 वर्षांनंतरचा अखेरचा दर 144 झाला. मग त्यांना काय करायचं की एकदाच रेट वाढवायचा आहे गव्हर्नमेंटला, म्हणजे की परत नको कटकट. मग त्यांना किती रेट वाढवावा लागेल, तर मग हा म्हणजे एकदा 20% ने वाढवला, परत एकदा 20% ने वाढला, तर सरते शेवटी दर झाला 144 रुपये. तर मग आपला ओरिजिनल दर किती आहे, 100 रुपये होता ओरिजिनल दर. बरोबर आहे, ओरिजिनल दर 100 रुपये वाढला किती झाला, किती 144. म्हणजे 100 च्या किती टक्क्याने वाढला तो 44% वाढला. मग आपला ऑप्शन आहे का, कुठं आहे, ऑप्शन नंबर डी. म्हणजे बघा 100 वरनं दर झाला 144, म्हणजे किती टक्क्याने वाढला 44%. 100 वरनं दर झाला 130, म्हणजे कितीने वाढला 30% वाढला. 100 वरनं रेट झाला असता 180, म्हणजे 80% वाढला असता. मग इथं वाढला 144 झाला, म्हणजे इथं वाढला 44%. आपलं उत्तर आलं 44%. ऑप्शन नंबर डी. समजतंय का? नेक्स्ट क्वेश्चन. दुकानदाराने वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 10% कमी केली. पहिल्यांदा 20% वाढवली, नंतर 10% कमी केली. तर दुकानदारास शेकडा नफा किंवा इथे नफाच्या नफा आहे, नफा किंवा तोटा किती झाला असेल. त्यांनी काय केले, वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर 10% कमी केली. बरोबर, मग त्याला नफा झाला का तोटा. मग आपण काय करू शकतो, मूळ किंमत. बरोबर, मूळ किंमत. मग मूळ किंमत किती लिहिणार आपण, 100 रुपये लिहिणार. मूळ किंमत लिहिणार 100 रुपये. बरोबर, तर त्यांनी काय केलं, वस्तूची किंमत 20% वाढवली. 20% वाढवली म्हणजे वस्तूची किंमत काय झाली, 100 ची झाली 120. 100 ची किंमत झाली 120. 20% वाढवली ना, आता बघितलं आपण जस्ट. 10% वाढले म्हणजे 10 रुपये वाढले. 100 ची किंमत 120 झाली. परत त्यांनी काय केली, 10% कमी केली, म्हणजे 120 × 10 / 100. हा 0 आणि हा 0 आणि हा 0 कटला, म्हणजे 12 रुपये. म्हणजे 120 मधनं 12 रुपये वजा करावं लागतील. मायनस काय केले मी, त्यांनी काय केलंय बघा, 20% वाढवली म्हणजे 100 ची नंतर काय झाली 20% वाढवल्यामुळे 120 झाले. मग 120 चे पण त्यांनी काय केले 10% कमी केले. मग 120 चे 10% काढले मी, 120 चे 10% आले 12 रुपये. मग 120 चे 10% आले 12 रुपये आणि त्यांनी रेट काय केला, हा कमी केला ना, म्हणून मी काय केलं 120 मधनं 12 मायनस केले. 10 2 गेले 8, 2 2 गेले 0 आणि 1 108 रुपये झाली ही किंमत झाली. मग ह्याच्यामध्ये नफा झाला का तोटा झाला,
तर बघा मूळ किंमत होती 100, 108 म्हणजे 8 रुपयांनी काय झालेलं आहे, किंमत वाढलेली आहे. म्हणजेच काय झालं, मूळ किमतीचे 8 रुपये वाढला म्हणजे 8% नफा झालेला आहे. ऑप्शन आहे का कुठं बघा, 8% नफा, ऑप्शन नंबर सी, 8% नफा. 8% तोटा घाईघाईत द्यायचं नाही उत्तर, नफा झाला ना, कारण 100चे झालं 108 म्हणजे नफा झालेला आहे आपल्याला. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. दुकानदाराने वस्तूची किंमत 40% वाढवली व नंतर 40% कमी केली, तर दुकानदारास शेकडा नफा किंवा किती तोटा झाला. तिथे पण शेकडा नफा किंवा तोटा झालेला आहे. बरोबर, मगाच्या सारखं गणित आहे. मग काय करूया आपण, हे बघा मूळ किंमत, मूळ किंमत किती, मूळ किंमत आपण कन्सिडर करूया 100 रुपये, 100 रुपये. तर त्यांनी काय केली, 40% वाढवली. मग 40% वाढवली म्हणजे काय करणार मी, 100च्या 40%, 100च्या 40%, हे कटले म्हणजे उत्तर आलं 40. मग नवीन किंमत काय झाली, 100 + 40 ही झाली नवीन किंमत 140. जेव्हा त्यानं 40% किंमत वाढवली, नंतर त्यांनी काय केलं, 40% किंमत कमी केली म्हणजे ही झाली नंतर ओरिजिनल, म्हणजे ह्याच्यानंतर ही किंमत झाली. मग ह्याचे 40%, मग 140 × 40 भागिले 100 ह्याचे 40%, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 14 × 56, 56. मग 56 रुपये काय झाले आपल्याला मायनस करायचे, कारण त्यांनी काय केलं, 40% किंमत कमी केली. पण किंमत किती होती, 140 होती. म्हणजे 140 - 56, 10 6 गेले 4, 14 6 गेले 8, 1 1 गेला 0, म्हणजे किंमत झाली 84 रुपये. बरोबर, म्हणजे आता काय झालं, किंमत आली आपली 84 रुपये. म्हणजे मूळ किंमत होती 100, एकदा 40% वाढवली 140 झाली, परत 40% कमी केली, मग किती झाली, ही झाली 84 रुपये. मग मूळ किंमत जे 100 रुपये होती, 84 म्हणजे काय झाली, किंमत कमी झाली, म्हणजे याचा अर्थ काय झाला, तोटा झालेला आपल्याला. मग तोटा किती झाला आपल्याला, तर आपण काय करणार, 100 - 84, 100 - 84, 10 4 गेले 6, 10 9 गेला 1 0, म्हणजे 16% काय झालेला आपल्याला, तोटा तर झालेलाच आहे, पण किती टक्के झाला, तर 16% आपल्याला तोटा झालेला आहे ह्या व्यवहारामध्ये. एकदा किंमत वाढवली 40%, नंतर 40% कमी केली, मूळ किंमत एवढी होती, मग एवढी झाली, म्हणजे 100 मधून 84 गेले, उत्तर आलं 16, म्हणजे 16% काय झालेला आहे, लॉस किंवा तोटा झालेला आहे. समजतं? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 16 वस्तूंची विक्री किंमत 20 वस्तूंच्या खरेदी किमती इतकी असेल तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती आहे. तर 16 वस्तूची विक्री किंमत, मग आपण काय करू, समजा 100 रुपयाला वस्तू आहे एक, बरोबर, मग 16 वस्तूची विक्री किंमत, 16 वस्तूंची विक्री किंमत किती झाली, 16 × 100, बरोबर, हे झालं 1600 रुपये. आणि खरेदी किंमत पण समजा आपण काय केली, खरेदी किंमत पण 100 पकडली, तर किती वस्तू विकल्या, 20 × 100 म्हणजे 2000, म्हणजे 16 वस्तू विकल्यानंतर 1600 रुपये मिळाले आणि 20 वस्तू खरेदी केल्यानंतर 2000 रुपये मिळाले. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, आपल्याला सरळ सरळ दिसतो की थोडा आपल्या प्रमाणात नफा झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं, शेकडा नफा किंवा तोटा कसं काढणार आपण, तर याच्यामध्ये 2000 - 1600 म्हणजे 400 रुपये काय झालं आपल्याला नफा झालेला आहे. आणि विक्री किंमत म्हणजे बेसिक कोण आहे, आता बेस कोणाबरोबर कंपॅरिझन करता, आपल्याला 1600 बरोबर करायचं, आपल्याला 1600 डिवाइड मध्ये लिहिले इंटू 100 केले, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, ह्याला जर आपण 4 ने डिवाइड केलं, 4 चौक 16 आणि हे जर 100 म्हणजे 100 डिवाइडेड बाय 4 जर केलं आपण, तर उत्तर येतं 25, म्हणजे आपलं उत्तर आलं 25%. 25% नफा, 25% नफा झालेला आहे. समजलं? खरेदी किंमत आणि विक्री किंमत इज इक्वल टू असेल तर दोन वस्तूंच्या. इन अ सर्टन स्टोअर द प्रॉफिट इज 320% ऑफ द कॉस्ट. प्रॉफिट काय दिलेलं आपल्याला, 320% दिलेलं आहे कॉस्टच्या. इफ द कॉस्ट इन्क्रीजेस बाय 25% बट द सेलिंग प्राइस रिमेन्स द कॉन्स्टंट, अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज ऑफ द सेलिंग प्राइस इज द प्रॉफिट. म्हणजे बघा, सेलिंग प्राइस म्हणजे काय, विक्री किंमत, बरोबर, आणि परचेसिंग प्राइस म्हणजे खरेदी किंमत, म्हणजे कितीला घेतली आपण. मग काय दिले त्यांनी, इन अ सर्टन स्टोअर द प्रॉफिट इज 320%. मग समजा 100 रुपये वस्तूची किंमत आहे, प्रॉफिट झाला 320% झाला, बरोबर, म्हणजे प्रॉफिट 320% झाला म्हणजे काय, 100च्या 320% प्रॉफिट झाला. टक्के असल्यामुळे खाली 100 दिलं, 100 कॅन्सल म्हणजे 320 प्रॉफिट झाला. मग वस्तूची समजा विक्री किंवा खरेदी किंमत वस्तूची 100 आहे आणि प्रॉफिट झाला 320, तर मग सेलिंग प्राइस किती झाली वस्तूची, म्हणजे 100 मध्ये 100ला वस्तू घेतली आपण आणि 320ला विकली आपण, बरोबर, 100ला वस्तू घेतली 320ला विकली आपण वस्तू, म्हणजेच काय झालं, 320 + 100 420 रुपये, सेलिंग प्राइस झाले 420 रुपये. नंतर काय केलं त्यांनी, इफ द कॉस्ट इन्क्रीज बाय 25%, कॉस्ट काय झाली 25% वाढवली,
म्हणजे 100 रुपये कॉस्ट होती, आता कॉस्ट झाली 125 रुपये, बरोबर. पण तरी पण काय झालं, सेलिंग प्राइस कॉन्स्टंट ठेवली, सेलिंग प्राइस ठेवली कॉन्स्टंट, सेलिंग प्राइस 420 राहिली, तर प्रॉफिट किती आहे? मग प्रॉफिट कसं काढणार आपण, प्रॉफिट पर्सेंटेज, तर प्रॉफिट इज इक्वल टू काय असणार, हे सेलिंग प्राइस मधनं आपली नवीन किंमत 125 रुपये ना, मग 420 मायनस 125 डिवायडेड बाय आपली कंपॅरिझन कशावर चाललंय, आपलं कंपॅरिझन चाललेलं आहे आपलं सेलिंग प्राइस बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालेला आहे आपल्याला, मग आपण काय करणार, 420 मायनस 125 आणि ओरिजिनल प्राइस बरोबर, मग सेलिंग प्राइस बरोबर आपल्याला प्रॉफिटची कंपॅरिझन करायचं. मग 420 मायनस 125 सॉरी डिवायडेड बाय 420 मल्टिप्लाइड बाय 100, बरोबर. मग 420 मायनस 125, 10 5 गेले 5, 12 मधनं 3 गेले 9 आणि 4 मधनं 2 गेले 295 भागिले 420 गुणिले 100. हा झिरो कॅन्सल झाला. जर 5 2 डिवाइड केलं हा झाला 5, 2 डिवाइड केलं हा झाला 21, बरोबर. मग परत आपण काय करू शकतो, 16, तर याला डिवाइड करून बघा अजून, जर तुम्ही याला कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल पुढं आपलं उत्तर बघा. टेंटेटिव्हली समजा 295 इंटू 5 डिवायडेड बाय 21 जर केलं तर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे अप्रॉक्सिमेटली 70% उत्तर आपलं येऊन जाते. किती? 70%. ओके. ऑप्शन नंबर काय बघा, ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, अ व्हेंडर बॉट अ टॉफीज ऍट 6 फॉर रुपीज. एका व्हेंडरने काय केलं, एक टॉफी घेतली, म्हणजे 6 टॉफी विकत घेतल्या, किती रुपयाला? 1 रुपयाला, बरोबर. 1 रुपये म्हणजे काय समजा आपण लिहूया, 1 रुपीज म्हणजे काय झाले, 100 पैसे झाले, 100 पैसे, बरोबर. तिने काय केलं, 6 टॉफी विकत घेतल्या, म्हणजे एक टॉफीची किंमत किती आहे, तर 100 भागिले 6 म्हणजे 1 टॉफी, 1 टॉफीची किंमत किती आहे, 100 भागिले 6 म्हणजे किंवा टॉफी म्हणजे चॉकलेट. तर आपण जर ह्याला डिवाइड केलं तर अंदाजे उत्तर येतं आपलं 17, बरोबर. 17 पेक्षा कमी येतं, पण समजा 17 सक 2 दर्शे म्हणजे 102, म्हणजे टेंटेटिव्हली 102 पैशाला 6 पडले. आपल्याला गणिताचं आपल्या ऍडजस्टमेंटसाठी आपण काय केलेले, आपला आकडे 100 म्हणजे 17 नाही 16.80 वगैरेला पडले असेल, त्याचे 16.80 पैशाला वगैरे. 17 पैशाला काय झालं, त्याला एक टॉफी किंवा एक चॉकलेट पडलं. काय केलं मी, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्याच्यामध्ये 6 टॉफी त्यांनी विकत घेतल्या किंवा 6 चॉकलेट विकत घेतली, तर एका चॉकलेटची पैसे किंमत आपली अंदाजे 17 पैसे आली. त्यांनी काय केलं, तर त्याला 20% नफा भेटण्यासाठी त्यांनी एक टॉफी किंवा एक चॉकलेट त्यानं किती रुपयाला विकलं पाहिजे, बरोबर. 20% नफा भेटण्यासाठी. आता मला सांगा, 20% नफा भेटण्यासाठी म्हणजे सरासरी समजा जर त्यांनी, आपण हिशोब करूया, अंदाजे जर समजा 17 पैशाला एक पडली, तर मी काय केलं, अंदाजे समजा मी काय केलं, 6 टॉफीज आहेत, तर समजा 20 पैशाला विकली, समजा किती, 20 पैशाला विकली, तर 20 पैशाला विकल्यावर काय होईल, 1 रुपयामध्ये किंवा 100 रुपयामध्ये किती, 100 पैशामध्ये किती टॉफी विकतो, 20 पैशाला विकली, तर 20 पैशाला विकली तर 100, 20 पैशाला एक विकली तर 100 पैशामध्ये तो किती विकल, 100 पैशामध्ये तो 5 टॉफी विकल किंवा 5 चॉकलेट विकल. मग तसं जर त्यांनी केलं तर समजा त्याला फायदा कसा होणार आहे, जर त्यांनी 5 टॉफी विकल्या तर आपलं उत्तर येणार आहे 20%. आता बघा कसं येणार आहे, त्याने काय केलं, अंदाजे म्हणजे 20 पैशाला जर विकली एक, तर 100 पैशात 5 विकल्या आणि 6वी टॉफी त्यांनी परत विकली 20 पैशाला, म्हणजे 120 पैसे, म्हणजे त्यानं 100 पैशात 6 घेतल्या आणि 120 पैशात त्या 6 विकल्या. 17 पैशाला एक पडली, त्यानं समजा अंदाजे 17 पैशाला पडली आणि 20 पैशाला एक विकली, तर तो 6 टॉफी कितीला विकल 20 सक 20 म्हणजे 120 पैशाला विकल. 100 पैशाला घेतले, 120 पैशाला विकली, म्हणजे वरचा जो 20 रुपये आहे, 20 पैसे आहे, तो त्याला नफा झाला. म्हणजे 100 ची किंमत, 100 पैशाची त्याची व्हॅल्यू झाली 120 पैसे, म्हणजे 20% त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. म्हणजे त्याला 1 रुपयामध्ये किंवा त्यानं सगळ्या टॉफीज त्यानं 5 विकल्या, 5 टॉफी जर विकल्या त्यानं तेवढ्या रुपयामध्ये, 1 रुपयामध्ये, तर त्याला 20% नफा होणार. समजलं? त्याला 20% नफा होणार. सोपं आहे, थोडं लॉजिक लावायचं त्याच्यामध्ये. परसेंटेज प्रॉफिट अर्न्ड बाय सेलिंग एन आर्टिकल फॉर ₹1920 is equal to the percentage loss incurred by selling the same article for 1280. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिले वस्तूची किंमत काढावी लागेल. मग आपण काय लिहू शकतो, कॉस्ट प्राइस किंवा वस्तूची किंमत, त्याला होतं आपण कॉस्ट प्राइस असते, ती असते वस्तूची किंमत.
नंतर काय असते, सेलिंग प्राइस एक असते आपली, सेलिंग प्राइस एक असते. नंतर काय त्याच्यामध्ये नफा वगैरे असतो त्याच्यामध्ये, बरोबर. तर आपण काय करूया प्रॉब्लेम मध्ये, कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत, तर आपण काय करूया एक्स रुपीज, कॉस्ट प्राइस एक्स रुपीज कन्सिडर केली, ठीक आहे. तर प्रॉफिट कसा असतो बरं, प्रॉफिट म्हणजे काय असतो, समजा एखादी वस्तू मी 100 रुपयाला घेतली आणि 120 रुपयाला विकली, तर म्हणजे काय केलं, 120 रुपये म्हणजे काय झालं, माझी सेलिंग प्राइस मधनं मी जर कॉस्ट प्राइस वजा केली तर माझा प्रॉफिट आला. आणि एखादी वस्तू मी 100ला घेतली आणि 80ला विकली, म्हणजे मी काय केलं, 100 म्हणजे काय झालं, कॉस्ट प्राइस मधनं जर सेलिंग प्राइस मायनस केली तर मला काय झालं, लॉस झालेला आहे तिथं त्या ठिकाणी. मग याचा अर्थ काय झाला, यांनी काय दिलं, द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न बाय सेलिंग अन आर्टिकल, म्हणजे प्रॉफिट अर्न बाय सेलिंग अन आर्टिकल, म्हणजे मी काय करू शकतो याला 1920 आपले इक्वेशन एक तयार होते, सेलिंग अन आर्टिकल कॉस्ट प्राइस किती एक्स, हे इक्वल आहे कोणाच्या, पर्सेंटेज लॉस इनकर्ड बाय सेलिंग द सेम आर्टिकल फॉर 1 to सेलिंग द सेम आर्टिकल. सेलिंग म्हणजे काय केलं, कॉस्ट प्राइस किती येतं आता एक्स मायनस सेलिंग कितीला केली त्यांनी 1280. बघा म्हणजे प्रॉफिट आणि लॉस हा इक्वल येतो, कधी इक्वल येतो, जेव्हा ती वस्तू आपण 1920 रुपयाला सेल करतो आणि 1280 ला परत काय करतो, 1920 रुपयाला काय करतो सेल केल्यानंतर जो प्रॉफिट भेटतो तो 1280 ला वस्तू विकल्यानंतर जो लॉस भेटतो त्याच्या बरोबर आहे. मग इक्वेशन सॉल्व्ह करा, इक्वेशन होईल काय करू शकतो आपण आता, 1920 हे 1280 इकडे आणतो, ह्याला इथं होतील प्लस होतील 1280 इज इक्वल टू हा एक्स तिकडे ठेवला आणि हा मायनस एक्स तिकडे नेला, हा झाला प्लस एक्स झाला. ऍडिशन करायची, ह्याची ऍडिशन करायची, हे होईल एक्स आणि एक्स होईल 2x, इथं काय होईल 0, नंतर 8 आणि 2 10, 2 आणि 2 8 आणि 2 10, 2 आणि 9 2 11 आणि 1 12, हा चाल 1 आणि 1 2 आणि 1 3 3200, म्हणजे 2x इज इक्वल टू 3200, म्हणजे x ची किंमत काय आली 3200 डिवायडेड बाय 2, म्हणजे x ची किंमत आली 1600, म्हणजे ती आर्टिकलची किंमत किती पडली आपल्याला 1600 रुपयाचं आर्टिकल झालं. मग त्यांनी काय विचारलं आपल्या वस्तू, ती विचारलं का आपल्याला ऑप्शन डी बरोबर आहे का, नाहीये, आपल्याला त्यांनी ते विचारलं नाही, आपल्याला काय विचारलं, ऍट व्हॉट प्राइस शुड द आर्टिकल बी सोल्ड टू मेक 25% प्रॉफिट. तर 25% प्रॉफिट कमवण्यासाठी ती वस्तू किती विकली पाहिजे, मग काय करावं लागेल, 1600च्या 25%, 1600च्या 25%, 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल, 16 गुणिले 25 बरोबर, 25 सगळं 150, 0 15 कॅरी केले, 25 आणि 1 25 आणि 15 40, म्हणजे 400, म्हणजे 400 रुपये जर नफा पाहिजे असेल आपल्याला, 400 रुपये जर प्रॉफिट पाहिजे असेल आपल्याला, तर कसं, म्हणजे 400 रुपये प्रॉफिट कमवायचं असेल तर वस्तू किती विकायची, मग 1600 मध्ये 400 ऍड करा, 1600 मध्ये 400 जर ऍड केले आपण तर 2000 रुपये उत्तर येईल. म्हणजे 2000 रुपयाला जर आपण ती वस्तू विकली तर आपल्याला 25% काय होईल, प्रॉफिट गेन होईल. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आलेलं आहे, ऑप्शन नंबर ए. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, सॅम परचेस 20 डझन ऑफ टॉयज ऍट द सेम रेट ऑफ RS 375 per dozen. He sold each one of them at the rate of RS 33 किंवा रुपीज 33. at what was his percentage profit. म्हणजे सॅमनी काय केले, 20 डझन काय केले, टॉयज घेतले बरोबर. आता सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे 1 डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात बरोबर, 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात. त्यांनी काय केलं, सॅमने 20 डझन टॉयज घेतले, कितीला 375 पर डझन, 375 पर डझन. मग 20 डझनचे किती होणार, 20 गुणिले 375, म्हणजे काय झालं 0 बेपंचे 10 बेसती 14 आणि 15 बेत्रिक 6 आणि 7, म्हणजे 60,500 रुपयाला त्यानं 20 डझन काय घेतलेलं आहे, त्यांनी 20 डझन खेळणे घेतलेले आहेत बरोबर 7,500 रुपयाला. मग त्यांनी काय केली, सोल्ड ईच वन ऑफ देम ऍट रुपीज 33. ईच वन ऑफ देम म्हणजे काय, आता इथं आपल्याला एका डझनचा रेट दिलेला आहे आणि 20 डझनचा रेट काढला आपण, म्हणजे 20 डझन म्हणजे काय झालं, 20 डझन म्हणजे 12 2 24 240 वस्तू त्याला भेटल्यात. म्हणजे आता मला सांगा 1 डझन म्हणजे 12, तर 20 डझन म्हणजे किती होईल मित्रांनो, 20 डझन म्हणजे होईल 20 गुणिले 12 240 वस्तू होतात. 240 वस्तू त्यानं 7,500 ला खरेदी केल्या. 7,500 कसं आलं, एका डझनची किंमत आहे 375, 20 डझनची किंमत झाली 7,500, म्हणजे 7,500 रुपयाला 20 डझन घेतल्या, म्हणजे 7,500 रुपयाला 240 वस्तू त्यांनी खरेदी केल्या.
बरं, आणि 33 रुपयाला विकली. मग 240 रुपयाला घेतल्या आणि 33 म्हणजे 20 डझन 240 वस्तू ना 33 रुपयाला एक विकली. मग मी काय करेल, 240 गुणिले 33 बरोबर. तर हे होईल 240 गुणिले जर 33 केलं आपण, तर इकडे करूया 240 इंटू 33 0 3 चौक 12 3 दुने 6 आणि 1 7 प्लस 0 3 चौक 12 3 दुने 6 आणि 1 7 0297 म्हणजे 7,920 रुपयाला त्यांनी काय केलं, त्या वस्तू विकल्या. 7,500 ला घेतल्या आणि 7,920 ला विकल्या. मग त्याला प्रॉफिट झाला का नाही? 100% प्रॉफिट झाला, ते असं दिसते आपल्याला. मग प्रॉफिट काय होईल, 7,920 मायनस 7,500 डिवायडेड बाय ओरिजिनल किंमत किती, 7,500 इंटू 100 हा झाला प्रॉफिट. 7,920 मधून 7,500 मायनस करा. मग काय होईल बघा, इथं 0 0 हा 2 मधनं 2 गेले, 9 मधनं 5 गेले 4, 7 मधनं 7 गेले 0, 7,500 इंटू 100 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 420 भागिले 75. जर तुम्ही डिवाइड केलं तर काय येईल बरं, 15 5 ने डिवाइड केलं 15 5 75, परत 5 ने डिवाइड केलं 5 8 40, 2 उरले 5 चौक 20, 84 डिवाइडेड बाय 15 बरोबर. 84 डिवाइडेड बाय 15 जर केलं, 15 सखी 90, 15 सती 75, सॉरी 15 5 75, 15 सखी 90 होत नाही, 15 5 75, 84 बंद 75 गेले, 9 उरले, पॉईंट दिला इथं आपण बरोबर. 15 5 75 9 उरले, पॉईंट दिला, नंतर 90 झाले, 15 सखी 90 म्हणजे 5.6%. 5.6% आहे का ऑप्शन, 5.6% प्रॉफिट किती झाला त्याला. व्हॉट वॉज हिज पर्सेंटेज प्रॉफिट, तर 5.6% त्याला काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. समजलं. म्हणजे 1 डझन कितीला आहे, 375 ला. 20 डझनची किंमत झाली 7,500 रुपयाला. नंतर त्यानं डझनावाईज वस्तू विकल्या का नाही, त्यानं पर किंमत म्हणजे वस्तूची एका नगावर वस्तू विकल्यानंतर त्यानं एका नगावर विकली म्हणजे 33 रुपयाला एक विकली. पण त्यांनी वस्तू किती घेतल्या होत्या, 20 डझन घेतल्या होत्या. 20 डझन म्हणजे 12 दुने 24, 240 वस्तू घेतल्या होत्या. म्हणजे 240 गुणिले जर 33 केलं तर 7,920 रुपये त्यानं कमवले आणि 7,500 रुपये त्यानं इन्व्हेस्ट केले होते. मग त्याच्यामध्ये नफा किती आला, 7,920 पाहिजे 7,500 आणि 7,500 ला आपण डिवाइड केलं का बरं, आपल्याला त्याच्याबरोबर कंपॅरिझन करायचंय बीज मूळ किमतीबरोबर. मग आपण जर डिवाइड केलं तर उत्तर आलं 5.6%. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन अ प्लॉट इज सोल्ड फॉर 18,700 रुपीज द ओनर लुजेस 50%. ॲट व्हॉट प्राइस मस्ट दॅट प्लॉट बी सोल्ड इन ऑर्डर टू गेन 15%. म्हणजे 100 रुपयाचा प्लॉट आहे, खरी किंमत. तर त्याने काय केलं, 15% लॉस घेतला. समजा 15% लॉस घेतला. 15% लॉस घेतल्यावर म्हणजे इथे काय होणार, 85 होणार बरोबर. तर 85 लॉस घेतल्यानंतर त्याला काय झालं, तो 18,700 ला विकला त्यानं, 18,700 ला विकला. आणि जर त्याला 15% प्रॉफिट पाहिजे असेल तर म्हणजे काय झालं, 100चं काय झालं 115 व्हायला पाहिजे. तर त्याने कितीला विकला पाहिजे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, 115 गुणिले 18,700 डिवायडेड बाय 85 बरोबर. करून बघा बरं. 5 1 5, 8 मधनं 5 गेले 3, 5 7 35 17 आलं. परत 5 दुने 10, 1 उरला, 5 3 15 23 आलं बरोबर. मग 17चं पाड्याला म्हणजे पुढे काय होईल, 23 गुणिले 18,700 डिवायडेड बाय 17 म्हणजे काय होईल, परत 17 डिवाइड करायला, 17 1 17, 18 17 गेले, खाली उरला 1, परत 17, 18 17 1 17 आणि हे 2 0 बरोबर. म्हणजे 23 गुणिले 1100, 23 0 0 23 0 0 23 1 23 ला 3, 23 ला 3 हातचे आले 2, 23 1 23 आणि 2 25, 25,300 ला त्यानं प्लॉट विकला पाहिजे. आहे का ऑप्शन कुठे 25,300, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आलेला आहे. समजलं कसं केलं मी, त्यांनी काय केलं बघा. आता हे असं जर कॅल्क्युलेशन करत बसलं तर आपल्या आवड जाईल. मग मी थोडं डोकं लावलं. म्हणजे काय करायचं बघा, आपल्याला 100 रुपये समजा प्लॉटची किंमत आहे, तर मग 15% लॉसने विकला म्हणजे काय झाला, 85 ला विकला मी प्लॉट. मग 85 म्हणजेच किती झालं, त्यांनी म्हणलं की 15% लॉस घेतला म्हणजे 18,700 विकला. बरं ठीक आहे. नंतर त्यांनी म्हणलं काय केलं की 15% आपल्याला प्रॉफिट पाहिजे. मग 100चा प्लॉट 15% प्रॉफिट पाहिजे तर किती होणार, 115 होणार. मग 15% प्रॉफिट म्हणजे 115 जर प्रॉफिट पाहिजे असला मला, तर प्लॉट किती विकायला लागेल, म्हणजे एक्स किमतीला विकावं लागेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 115 गुणिले 18,700 डिवाइडेड बाय 85 केलं, तर तुमचं उत्तर बघा समोरासमोर दिसते, 25,300 उत्तर तुमचं आलेलं आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. 100 किंवा 100 ऑरेंजेस आर बॉट ऍट द रेट ऑफ RS 350. म्हणजे 100 ऑरेंजेस किती रुपयाला घेतले, 350 रुपयाला खरेदी केले. 100 ऑरेंजेस, 100 ऑरेंजची किंमत आहे 350 रुपये. अँड सोल्ड ऍट द रेट ऑफ RS 48 पर डझन बरोबर. 48 पर डझनला विकले.
द पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट और लॉस इज घेतले 350 रुपयाला, तर एका ऑरेंजची किंमत किती आहे, तर एक ऑरेंज इज इक्वल टू काय होणार 350 भागिले 100 बरोबर. 0 कटले 0 हा 3.5 म्हणजे 3.5 रुपयाला एक ऑरेंज पडला. 3.5 रुपयाला एक ऑरेंज त्यानं काय केलं खरेदी केला होता. आणि त्यांनी काय केलं, सोल्ड ऍट द रेट ऑफ 48 पर डझन. 48 पर डझनला विकला. 48 पर डझन म्हणजे 48 एका डझन मध्ये किती असतात 12, म्हणजे 48 भागिले 12 केले तर 12 दूने 24, 12 36, 12 48 म्हणजे 4 रुपयाला एक विकला. 4 रुपयाला एक विकला, घेतला होता 3.5 रुपयाला, तर प्रॉफिट झाला का 100% प्रॉफिट झाला. किती टक्के प्रॉफिट झाला, 3.5 ला घेतली वस्तू 4 ला विकली. मग मी काय करणार, प्रॉफिट कसं करणार, 4 मायनस 3.5 म्हणजे काय झालं 0.5 डिवायडेड बाय प्रॉफिट ओरिजिनल किमतीबरोबर काढायचं आहे म्हणून 3.5 इंटू 100 बरोबर. दोन्हीकडचं 0 उडालं किंवा हे पॉईंट उडाले दोन्ही साईडचे. 5/35 गुणिले 100 बरोबर. 5 1 5, 5 7 35 म्हणजे काय झालं 100 भागिले 7 बरोबर. मग ह्याला जर डिवाइड केला आपण 100 7 ला तर तुम्ही बघा ऑप्शननुसार बघा काय होईल तुम्हाला. जर तुम्ही बघितलं 14 7 98 जर अशा गोष्टी बघा आता इथे ह्याला असं लिहू शकतो आपण 14 2 7 14 7 98 आणि प्लस 2 100 म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो 100/7 ला आपण असं लिहू शकतो. ऑप्शननुसार बघायचं आपल्याला. मग इथे प्रॉफिट झाला की लॉस झाला, तर 100% वस्तू महाग विकली घेतल्यापेक्षा म्हणजे प्रॉफिट झाला. मग हे ऑप्शन तर चुकलं आपलं, कोणतं लॉसचं चुकलं, हे पण नाही आणि हे पण नाही म्हणून ऑप्शन नंबर ए 14 2/7% गेन म्हणजे समजलं 14 किंवा 100/7% गेन झालेली आहे आपल्याला बरोबर. प्रॉफिट झालेला आहे. कसं केलं आपण, काही गोष्टी डझनमध्ये दिलेल्या आहेत. मग पर ऑरेंज किंमत काढली, इकडे पण डझननुसार विकली तर पर ऑरेंजनुसार किंमत काढली, विक्री किंमत मायनस केलं आणि आपलं ऑप्शन जे आहे प्रॉफिटचं ते आपण चूज केलेलं आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. अ ट्रेडर मिक्सेस 26 kg of rice at RS 20 per kg with 30 kg of rice of other variety at RS 36 per kg and sells the mixture at 30 per kg. His profit percentage. त्याने काय केलं 26 किलोचा राईस काय केला 26 किलो राईस मिक्स केला कशाबरोबर 20 किलोच्या राईस बरोबर 26 किलो राईस मिक्स केला 20 किलो बरोबर आणि परत काय केलं विथ 30 kg ऑफ राईस अदर व्हरायटी 30 kg दुसरा राईस मिक्स केला. कोणाबरोबर मिक्स केला 36च्या बरोबर मिक्स केला. म्हणजे हे बघा 26 किलोचा राईस 26 किलो राईस त्यानं RS 20 रुपये किलोचा राईस घेतला, तो 26 किलो घेतला. 20 रुपये किलोचा राईस 26 किलो घेतला आणि नंतर काय केलं त्यांनी 36 पर किलोचा राईस 36 रुपये किलोचा राईस त्यानं काय केला 30 किलो घेतला. म्हणजे आता ह्याचं जर आपण काढलं ह्याला तर 26 0 26 2 52 520 रुपये आणि 3 सक 0 3 सक 18 3 3 9 1080 ह्याला जर ऍडिशन केलं आपण तर 0 8 2 10 5 आणि 1 6 म्हणजे 1600 रुपयाचं काय केलं त्यांनी वस्तू त्याची बेसिक वस्तू आहे म्हणजे 1600 रुपयाची त्याची वस्तूची किंमत आहे. आणि त्यांनी काय केलं माहिती नंतर ही वस्तू त्यांनी काय केली अँड सेल्स द मिक्सचर आणि यांनी सगळं मिक्सचर काय केलं 30 रुपये पर किलोने विकलं. 30 रुपये पर किलोने विकलं. पण टोटल किती घेतलं होतं त्यांना हे 26 किलो आणि हे 30 किलो म्हणजे त्यांनी किती विकलं 30 आणि 26 म्हणजे किती झालं 30 + 26 म्हणजे 6 56 किलो त्यांना वस्तू विकल्यात. 56 किलो वस्तू विकली आणि त्यानं कितीनं विकली 30 रुपये किलोनं विकली. मग परत काय करायला आपल्याला 56 गुणिले 30 बरोबर 0 3 सक 18 3 5 15 आणि 1 16 म्हणजे 1680 रुपये ला त्यांनी काय केलं वस्तू विकलेल्या आहेत. समजलं. म्हणजे बघा त्यांनी काय केलं 26 किलो राईस 20 रुपये किलोचा घेतला 36 किलो राईस 36 रुपये किलोचा घेतला. मग 26 गुणिले 20 केलं 520 रुपये आले 30 गुणिले 36 केले 1080 दोघांचं सगळं मिक्सिंग केलं एका पोत्यामध्ये आणि 1600 रुपये तिचं म्हणजे त्याची सगळ्या वस्तूची किंमत झाली 1600 रुपये. आणि त्यांनी काय केलं हे सगळं मिक्सर किती विकलं त्याने रेट लावला 30 रुपयाचा आणि सगळं मिक्सर किती झालं आपलं हे 30 किलो हे 26 किलो 56 किलोचं मिक्सर झालं किंवा 56 किलोचं मिश्रण झालं होतं आणि रेट लावला 30चा. मग 30 गुणिले 56 केलं तर 1680 रुपये काय झालं 1680 रुपये त्यानं त्याच्यावरती कमवले म्हणजे 1600 ला घेतला 1680 कमवले. मग प्रॉफिट झाला का नफा झाला तर 100% प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट झालं तर मग काय करावं लागेल 1680 मधून 1600 गेले म्हणजे काय राहिलं फक्त 80 राहिलं. मूळ किंमत किती आहे 1600 गुणिले 100 करायचं आपल्याला 100 0 0 कटले 0 0 कटले 80 आपण 16 म्हणजे 16 85 तर 5%. ऑप्शन आहे का कुठं बी. ऑप्शन नंबर बी
5%. तर 5% काय झालं, त्याला प्रॉफिट झालेलं आहे. बरोबर. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे काय घेतलेलं आहे, नफा आणि तोटा किंवा प्रॉफिट लॉस वरती प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा क्वेश्चन, वेगवेगळ्या कन्सेप्ट वर बेस ओरिएंटेड क्वेश्चन आपण घेतलेला आज. तर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे क्वेश्चन तुम्ही काय करा की जेवढे जास्त प्रश्न होईल परीक्षेमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. आणि कोणताही क्वेश्चन जरी नाही आला तरी तुम्ही कमेंटमध्ये जर टाकला तर त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगण्यात येईल. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल ह्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये किंवा कोणत्याही लेक्चरमध्ये आपल्या इथून पुढे मागे झालेल्या, तर तुम्ही आवश्यक कमेंटमध्ये लिहा. तुमच्या कमेंटला उत्तर देण्यात येईल, तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्यात येईल. आणि आपले लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, जेणेकरून त्यांना फायदा होईल. आणि एंड ऑफ द डे किंवा शेवटी सगळ्यात आम्हाला चांगलं वाटेल की काहीतरी मुलांना आवडते किंवा काहीतरी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर. तर अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकर भेटूया. थँक्यू.